बाळू, बाळू, पाहिलं सुरू झालं. अरे बाळू, कान फुटलेत का तुझे? जा. जातो. 2 विती घर आहे, ऐकायला येत नाही का याला? बाळू, हो आलो. काय ऐकू नाही येत तुला? काय झालं? काही काम होतं का? सांगितलेली कामं आधी धड कर. कुणी घातलेत गाद्या? मीच घातल्यात. वर नाही गेलेले अजून मी. दक्षिणेकडे पाय करून झोपवतोयस तू? हे गाद्या नीट नाही घातल्यास तू, पाय दक्षिणेकडे होतायत. मला त्याच्यातलं काही कळत नाही ना. मग आता कळलं ना? इकडच्या बाजूला डोकं कर, फिरव गाद्या. हो हो हा. करतो करतो. काय करतो? आणि पाण्याचे तांबे आणून ठेव इथे. आणि झोपायच्या आधी मला दूध लागतं. आठवतंय ना अजून सगळं? हो हो आठवतंय ना, आठवतंय मला. हा. बरं तुम्ही म्हणजे तुम्ही इथे झोपणार आहे? मला हॉलमध्ये झोपलेलं कधी बघितलंयस का तू? नाही. मग? आणि सगळं सामान आतमध्ये आणून ठेव. मला सगळ्या गोष्टी वेळच्या वेळीच हव्या. घर बदललंय, मी नाही. हो. आता फोटो काढायचा का तुझा भिंतीवर लावायला? निघा मग. आणि ऐक, स्वयंपाक झाला की कळव मला. बर. निघा. हा, एक एक नग भेटलेत. ललिता, मी काय म्हणतो, बोला. तुम्हाला काही ना काही म्हणायचं असतंच. ऐक जरा, ऐकून घे. आपला इंद्रनील आणि स्वानंदी हम्म. तरुण जोडपं घरात असताना आपण इथे म्हणजे बरं नाही दिसणार ना कुणाला बरं नाही दिसणार? आपल्याला. म्हणजे आपल्यालाही बरं नाही दिसत ते. बाळूदादा, कणिक म्हणून झालंय, मी जरा बॅगेतले कपडे बघते. भावनेच्या भरात वाहून जाण्याऐवजी मी काय सांगते ना ते नीट ऐका. बोला. इंद्रनीलने स्वानंदीचं तोंड आता बंद केलेलंच आहे. तिचं तोंड जर असंच कायम बंद राहिलं तरच तिला आपण घराच्या बाहेरचा रस्ता दाखवू शकू. नाहीतर ही धूंड आपल्या गळ्यात कायमची अडकेल. तिला घराच्या बाहेर काढणं आपल्याला खरंच जमणार आहे का? जमेल, नक्की जमेल. हे घर लहान आहे, त्यामुळे दोघांमध्ये दुरावा निर्माण होईलच. आणि इंद्रनीलचं माझ्यावर प्रेम आहे. आणि मी जी काही नाटकं करते ना त्यामुळे तो दुरावा आणखीन वाढेल. आता बघा मी काय करते. म्हणजे काय करणार काय तू? मी म्हणाले ना बघा काय करते ते. झाला सुरू तमाशा या बाईचा. अगं बाई, सगळ्यांना नको, पण पोटच्या पोराला तरी सोड. याला तरी सुखात राहू दे. पण नाही, हा एवढा अप्पलपोटेपणा कधी कुणाचं ऐकायचंच नाही.